हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, कधी कधी काय होतं ना की आपलं जे साईड फिटिंग असते, जी कमरेची फिटिंग असते ना आपली, ती काय होते की साडी नेसल्यानंतर हळूहळू ती सैल होऊन जाते। तर यासाठी मी तुम्हाला एक नवीन ट्रिक घेऊन आली आहे। याआधी पण एक मी व्हिडिओ शेअर केलेला होता, तर त्यामध्ये एक वेगळी ट्रिक दाखवली होती, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन ट्रिक दाखवणार आहे। तर आजच्या बघा, ही जी साडी आहे ती तुम्ही बघत असाल, थोडीशी अशी फुलणारी वगैरे आहे। आणि हा जो मी ब्लाऊज वापरलेला आहे ना, हा ब्लाऊज मी मिशोवरून मागवलेला होता आणि छान आहे। फक्त थोडासा मला घट्ट होत होता, बाकी काही नाही। पण हा ब्लाऊज जो आहे तो स्ट्रेचेबल आहे आणि जर तुम्ही बाकी जर का पाहिलं तर त्याची फिनिशिंग वगैरे आणि कापड वगैरे चांगला आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता हा ब्लाऊज। आता इथे बघा, मी साडी जी आहे ती नेसायला सुरुवात केलेली आहे। साडीचं जे टोक आहे ते पहिल्यांदा मी त्याची गाठ बांधलेली आहे, कारण की ते जे टोक असतं ते कधी कधी खाली येतं आणि मग ते खराब दिसतं। तर यासाठी मी गाठ बांधली आणि त्याच्यानंतर साडी जी आहे ती टक करायला सुरुवात केलेली आहे। तर साडी रॅपिंगच्या विषयी मी बरेच असे वेगवेगळे हॅक दाखवत असते। तर जे हॅक तुम्हाला सोपे वाटतात ते तुम्ही वापरू शकता, जे हॅक तुम्हाला कठीण वाटत असतील तर ते तुम्ही स्किप करू शकता आणि जे सोपे वाटतील ते हॅक तुम्ही ट्राय करू शकता। आता इथे मी व्यवस्थित अशी साडी जी आहे ती टक करून घेते आहे। अगदी प्लेन दिसायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला साडी आहे ती टक करून घ्यायची आहे। आणि साडी जी आपली असते ती आपल्या जमिनीला टच होणार इथपर्यंत तुम्हाला साडी जी आहे ती उंचीला घ्यायची असते। तर आता इथे बघा, हा पदर जो आहे तो मी आता काढणार आहे। तर पदराची दोन्ही टोकं पहिल्यांदा मी अशी एकत्र केली, थोडासा पदर शेक केला आणि त्याच्यानंतर हा पदर पाठीमागून मी पुढे असा माझ्या डाव्या खांद्यावरती घेणार आहे। आता पदराची जी उंची असते ना, ती तुमच्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे। यामुळे काय होतं ना की जरी तुमची उंची जरी नसली ना, तरी तुम्ही पदर जर का एवढा घेतलात ना, तर साडीमध्ये तुम्ही उंच दिसता। तर यासाठी पदर हा नेहमी तुम्ही तुमच्या गुडघ्याच्या थोडासा खाली इथपर्यंत असा घ्यायचा आहे। आता पदर काढण्याची मी तुम्हाला नवीन ट्रिक इथे दाखवत आहे बघा। तर पदर जो आहे तो तुम्ही या पद्धतीने काढू शकता। बघा, अंगठ्याच्या जे बाजूचं जे बोट असतं ते आणि आपलं शेवटचं जे बोट आहे ते, या दोन बोटांनी फक्त या प्लीट मी धरत चाललेली आहे आणि माझ्या डाव्या हाताने एक एक जी प्लीट आहे ती मी तयार करत आहे। तर बघा, ही सोपी पद्धत आहे। म्हणजे नेहमीची आपण पद्धत ही वापरतोच, पण नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी, किंवा तुम्हाला त्या पद्धतीने जमत नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। अगदी सोपी आहे। काही जणींना बघा, साडी नेसणं खरंच खूप कठीण वाटतं, म्हणजे अगदी ते कधी साडी नेसलेल्या नसतात किंवा नवीनच असतील तर त्यांच्यासाठी एक कठीण वाटतं। पण मी बरेच अशा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या ट्रिक दाखवलेल्या आहेत, तर त्या तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्ही अगदी परफेक्टपणे साडी जी आहे ती नेसू शकता। ज्यांना अजिबात साडी नेसता येत नाही तेही अगदी परफेक्टपणे साडी जी आहे ती नेसू शकतील। आता इथे बघा, मी पदर जो आहे तो हनवटीच्या खाली असा धरलेला आहे आणि काही अंतरावरती हा पदर जो आहे तो मी एकत्र अशा पदराच्या प्लेट्स प्रेस करून सेट करत चाललेली आहे। जर का तुमच्या साडीचं फॅब्रिक जाड असेल किंवा फुलणार असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे। तर आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या प्रेस करून घ्यायच्या आहेत। तुम्ही प्रेस करा, जेणेकरून त्या प्लीट आहेत ना त्या जास्त फुलणार नाहीत आणि जो पदर असेल ना तो व्यवस्थित अगदी तुमचा राहू शकेल। तर यासाठी मी सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या अशा एक एक करत प्रेस करत चालले आणि त्याच्यानंतरच त्या ज्या प्लीट आहेत त्या एकत्रही करत चाललेली आहे। तर याच पद्धतीने तुम्हाला हा पदर आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आणि समजा कुठची प्लीट जर का बाहेर येत असेल, बाहेर निघाली असेल, थोडीशी सरकलेली असेल, तर मात्र तुम्हाला तिथल्या तिथे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो येणार नाही। आता इथे बघा, हा जो पदर आहे या पदराला आता मी पिनअप करून घेते। पिनअप करताना खांद्याच्या थोडंसं पाठीमागे तुम्हाला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। आपला पिनअप इथे झालेला आहे। त्याच्यानंतर आता ह्या समोरच्या प्लीट्स आहेत त्या पण मी अगदी व्यवस्थितपणे प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून आपला पदर जो आहे तो समोरून अगदी व्यवस्थितपणे दिसू शकेल। पदर आपला तयार झाला की त्याच्यानंतर आता साईड फिटिंग आजच्या व्हिडिओचा मेन पॉईंट आहे। तर यासाठी साईड फिटिंग कशी करायची बघा, तर अशा पद्धतीने आपल्या जी पेटीकोटची नॉट असणार आहे आपल्या उजव्या साईडला तिथपर्यंत साडीचा भाग जो आहे ते तेवढं अंतर घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे ना तुम्हाला 2 किंवा 3च प्लीट काढायचे आहेत। ही पद्धत तुम्ही बऱ्याचदा पाहिली असेल, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे बघा। 2-3 प्लीट्स काढून झाल्या की त्याच्यानंतर ही जी साडीची बॉर्डर असते, काय होतं की ही साडीची बॉर्डर थोड्या वेळानंतर अशी सैल होत जाते। तर यासाठीच मी तुम्हाला सांगते, जी फिटिंग आहे आपली ती जशीच्या तशी राहावी आणि एकदम टाईट अशी राहावी, यासाठी ती जी बॉर्डर आहे ती अगदी व्यवस्थितपणे आपल्याला खेचून घ्यायची आहे। पुढे एकदम टाईट अशी येईल इथपर्यंत तुम्हाला खेचून घ्यायची आणि खेचून घेतल्यानंतर ह्या ज्या आपण प्लीट्स काढलेल्या आहेत
त्या आणि ती बॉर्डर आणि आपला पेटिकोट यांना धरून आपल्याला हा पिनअप आहे तो करायचा आहे। बॉर्डर टाईट करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या बॉर्डरला धरून अगदी हा पिनअप करायचा आहे। आणि साडीचं जे एक्स्ट्रा जे फॅब्रिक राहिलेलं आहे तर ते फक्त आपल्याला अशा पद्धतीने टक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केलात ना तर अजिबात तुमची फिटिंग जी आहे ना ती सैल होणार नाही। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना, त्यावेळी मी तुम्हाला तिथे 2 पिनचा वापर करून दाखवलेलं होतं, पण तुम्ही फक्त एका पिनचा वापर करून ही फिटिंग आहे साईड फिटिंग जी आपण म्हणतो ती एकदम व्यवस्थितपणे करू शकता आणि एकदम टाईटली राहणार आहे, अजिबात सैल होणार नाही। आता इथे बघा मी निऱ्या काढायला सुरुवात करणार आहे। तर निऱ्या काढताना समजा नेहमी जशा आपण निऱ्या काढतो तुम्हाला त्या पद्धतीने जमत नसतील तर सेम मेथड जशी आपण बघा पदराच्या प्लीट्स कशा काढल्या त्याच पद्धतीने तुम्हाला इथे निऱ्या पण तुम्ही काढू शकता। म्हणजे ज्यांना येतच नाही त्यांच्यासाठी ह्या ट्रिक आहेत, नाही तर काही जणी अशा म्हणतील की हे खूप अवघड आहे, उलट सोप्या पद्धतीने तुम्ही साडी नेसू शकला असतात वगैरे। तर आता ज्यांना आपली सोपी पद्धत जमत नाही त्यांच्यासाठी थोड्याशा वेगळ्या ट्रिक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर आता इथे बघा ह्या निऱ्या आपण काढलेल्या आहेत, वरच्या ज्या 2 प्लीट्स आहेत म्हणजे ज्या निऱ्या आहेत त्या बघत असाल तुम्ही त्या व्यवस्थित सेट झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी त्या 2 निऱ्यांची एकच अशी निरी तयार करून घेतलेली आहे। एक मोठी निरी तयार करून घ्यायची जेणेकरून सगळ्या ज्या निऱ्या त्या आपल्या व्यवस्थित अगदी दिसू शकतील। आता इथे तुम्ही बघत असाल साडी किती प्रमाणात फुललेली आहे ती, म्हणजे ज्या निऱ्या आहेत त्या किती फुललेल्या आहेत त्या। तर आता ह्या निऱ्यांना आपण कशा पद्धतीने सेट करायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता इथे निऱ्या ज्या आहेत त्या मी पहिल्यांदा थोड्याशा वरखाली झाल्या होत्या तर त्या आधी व्यवस्थित करून घेतल्या। त्याच्यानंतर निऱ्या ज्या असतात त्या आपल्या एकावर एक अशा घ्यायच्या नसतात, तर एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्यात, अर्धा इंचाचं अंतर तुम्ही घ्या आणि एका पाठोपाठ एक अशा निऱ्या घ्या जेणेकरून त्या सगळ्या अगदी व्यवस्थित दिसतील आणि त्यांना थोडंसं स्पेस पण भेटतो, त्याच्यामुळे त्या समोरून पण छान दिसतात। आता निऱ्या मी व्यवस्थित अशा प्लेन अशा टक आहेत ते केलेल्या आहेत। त्याच्यानंतर साईडला जर आपला टक करायचा जो भाग असतो तर तिथे पण मी व्यवस्थितपणे टक केलं आणि तिथे काही जास्त कापड उरलेलं नव्हतं साडीचं, त्याच्यामुळे ते आपण व्यवस्थितपणे टक करून घेतलेलं आहे। आता इथे ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या परत एकदा मी प्रेस करून घेते आणि आता आपण निऱ्यांकडे वळणार आहोत। तर निऱ्या आता मी ना थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने एकत्र करून त्या अशा प्रेस करून घेणार आहे। म्हणजे इथे आपल्याला काही स्ट्रेटनरची गरज नाही आहे, काहीच करायचं गरज नाही, फक्त आपल्या हाताने आपण व्यवस्थित प्रेस करून घेतल्यानंतर सगळ्या निऱ्या अगदी आपल्या व्यवस्थितपणे राहणार आहे। तर आता इथे एवढ्या मी निऱ्या प्रेस केल्या, त्याच्यानंतर आता इथे हा जो आपला केसांचा जो क्लिप असतो ना तर तो इथे मी लावून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या निऱ्या आहेत त्या मी परत एकदा प्रेस करून घेणार आहे। तर सगळ्या निऱ्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात आणि हळूहळू त्या प्रेस करून घ्यायच्यात। तुमच्या जास्त जर साडी फुलत असेल ना किंवा निऱ्या जास्त त्या फुलत असतील ना तर एक एक करून किंवा 2-2 अशा निऱ्या एकत्र घेऊन तुम्ही प्रेस करू शकता। आता मेन प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ही जी साडीची बॉर्डर असते ना त्या ठिकाणी जास्त साडी ही फुलते, म्हणजे ज्या निऱ्या असतात ते जास्त पसरले जातात किंवा फुलल्या जातात। तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं अशा पद्धतीने एकत्र आधी निऱ्या सगळ्या घेतल्यात मी आणि असं माझ्या पायावरती असं घासते मी, जास्त घासायचं नाही, थोडा वेळ असं घासायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला त्या निऱ्या ज्या त्या प्रेस करून घ्यायच्या आहेत। प्रेस करून आपल्या ह्या निऱ्या ज्या असतात ना त्या रोल करत जायचं आहे, थोडा वेळ असा रोल करा थोड्या अंतरावरती, त्याच्यानंतर त्या निऱ्या थोड्याशा प्रेस करा, म्हणजे रोल जो असतो तो प्रेस करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे काही प्रमाणात त्याच्या निऱ्या असतात ना त्या जितक्या आपल्या फुलत होत्या त्या फुलणार नाहीत। आता इथे तुम्ही बघत असाल आधीच्या निऱ्या खूप फुललेल्या दिसत होत्या तर त्या आता तेवढ्या प्रमाणात फुललेल्या नाही आहेत। आता हा जो क्लिप आहे मी तो थोडासा असा सरकवलाय पुढे आणि हा क्लिप आहे तो तुम्ही थोडा वेळ पुरता लावूनही ठेवू शकता जेणेकरून तुमच्या निऱ्या आणखी व्यवस्थितपणे सेट होऊ शकतात। आता परत एकदा या सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या मी एकत्र अशा करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मी थोडंसं फोल्ड करत आहे, म्हणजे जो बॉर्डरचा भाग आहे ना तो मी फोल्ड करणार आहे, त्यांना असा क्लिप लावून ठेवणार आहे। तर तो क्लिप लावण्याच्या आधी मी पहिल्यांदा परत एकदा मी रोल केलं, थोडासा रोल तो प्रेस केला आणि त्याच्यानंतर परत ह्या निऱ्या अशा फोल्ड केल्या आणि त्याला क्लिप लावून ठेवला आहे। थोड्या वेळापुरता मी हा क्लिप आहे तो लावून ठेवणार आहे जेणेकरून माझ्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अगदी राहतील। मी नंतर तुम्हाला दाखवणार पण आहे निऱ्या कितपत सेट आपल्या झालेल्या आहेत त्या। तर अशा पद्धतीने तुम्हाला या निऱ्या आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी समोरच्या ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्याही मी तुम्हाला दाखवते बघा।
फक्त आपण पदराला एकच सेफ्टी पिन वापरलेला आहे आणि जी आपली साईड फिटिंग जी आहे त्याच्यासाठी एक सेफ्टी पिनचा वापर केला आहे. तर फक्त 2 सेफ्टी पिन आपण इथे वापरलेले आहेत आणि अगदी व्यवस्थितपणे ही साडी जी आहे ती आपण नेसलेली आहे. आणि साईड फिटिंग मी परत एकदा तुम्हाला सांगेन की एकदम टाईट आहे साईड फिटिंग. तर मी पाठीमागून पण मी तुम्हाला फिरून दाखवते. साडी जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे. आता हा पदर जो आहे तो पदर समजा तुमच्या पदराच्या निऱ्या पसरत असतील तर तिथे पण तुम्ही पिनअप करू शकता. आता इथे तुम्ही बघत असाल हा जो मी क्लिप लावलेला आहे तो पहिल्यांदा आता मी काढून टाकते. आणि आता माझ्या निऱ्या ज्या आहेत त्या सेट झालेल्या आहेत. मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवणार आहे की निऱ्या कितपत आपल्या सेट झालेल्या आहेत त्या. तर आता इथे तुम्ही बघत असाल एवढ्या प्रमाणात ह्या आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या सेट झालेल्या आहेत. साईड फिटिंग आपली अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे. आता इथे मी शेपवेअर वापरलेलं आहे. तुम्ही अगदी दररोजचं जरी पेटीकोट जरी वापरलं तरी काही हरकत नाही आहे. आणि समजा तुमच्या निऱ्या अशा ना थोड्या तुम्हाला वाटत असेल पसरत चाललेल्या आहेत तर तुमच्या डाव्या पायावरती तुम्ही सगळ्या निऱ्या घ्या आणि त्यांना फक्त असं ना प्रेस करा, फक्त प्रेस करा, बाकी काही करू नका. अगदी त्या व्यवस्थितपणे तुमच्या दिसणार आहेत. म्हणजे ज्या खूपच अशा फुलतात ना एकदम पसरल्या वगैरे जातात त्या पसरल्या जाणार नाही आहेत. आणि मी तुम्हाला पाठीमागून पण फिरून दाखवलेलं आहे. पाठीमागून अगदी साडी आपली व्यवस्थितपणे आलेली आहे. तर साडीमध्ये अगदी तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही शेपवेअरचा वापर करू शकता. पण बऱ्याच महिलांना शेपवेअरची सवय नसते. तुम्ही सवय करून घेतलात ना तर तुम्हाला शेपवेअर नक्कीच आवडणार आहे. नाहीतर तुम्ही जो आपला नेहमीचा पेटीकोट असतो तोही वापरू शकता. आणि परकर आणि पेटीकोट जो आहे तो दोन्ही एकच असतात. नाहीतर काहींना प्रश्न पडेल की पेटीकोट वेगळा आणि परकर वेगळा असं काय, तर असं काही नाही आहे. काही जण त्याला आपण परकर बोलतो, काही जण परकरला पेटीकोट बोलतात, एवढंच फक्त. तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा, मजेत राहा. बाय बाय.